आपल्या मुलींनीही त्यात सहभाग घेतला आहे आणि काही मुली असं लेडीज असं आहेत जे लहान बाळसुद्धा घेऊन आले आहेत. तर स्पर्धेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आज जागतिक महिला दिनानिमित्त प्रभाग क्रमांक 25च्या वतीने आज या ठिकाणी महिलांसाठी मेहंदीच्या स्पर्धा आयोजित केला होता. या मेहंदीच्या स्पर्धा आयोजित करत असताना महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नुसतं ही स्पर्धा नसून एक महिलांची प्रेरणा, महिलांना आत्मविश्वास वाढावा, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्यापासून म्हणजे नुसतं सुंदर दिसण्यासाठी का मेहंदी काढणे नसून एक कलेला वाव देण्यासाठी आज हा उपक्रम आम्ही आयोजित केला होता. ज्या ज्या महिलांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्यांचं मी प्रथम या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांच्या कलागुणाला वाव देण्यासाठी याच्या पुढेही प्रभागात आमचे वेगवेगळे महिलांसाठी उपक्रम आम्ही सातत्याने राबवू आणि त्यांच्या महिलाही कारण महिलाही सक्षम असतील आणि प्रत्येक कुटुंब असेल, आपला परिवार असेल किंवा समाजामधील काही घटक असतील यांना प्रोत्साहन देण्याचं काम महिला करत असतात. तर महिलांना आपण सर्वांनी पुढं आणण्यासाठी हा प्रयत्न करण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे आणि यामधून महिला सक्षम होतील. त्यांचं एवढ्यासाठी हा आम्ही मेहंदी स्पर्धा आयोजित केलेली आहे. या मेहंदी स्पर्धेमध्ये जवळजवळ 150 ते 200 महिलांनी यामध्ये सहभाग घेतला. त्या सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी लजीना मेहंदी आर्टिस्ट. मी वाईवरून आले आहे ॲज अ जज म्हणून. आपले माननीय नगरसेवक राजू गोरे यांनी सरांनी जे हे आपले संयुक्त विभागाने लेडीजसाठी जे मेहंदी स्पर्धा आयोजित केली आहे, तुम्ही बघू शकता 45 विद्यार्थी इथं आहेत. आत्ता विद्यार्थी म्हणण्यापेक्षा महिला हे खास महिलांसाठी आयोजन केले. याला मर्यादा जी आहे ना त्याची अट नव्हती आणि सरांनी पण खूप छान आम्हाला नगरसेवक सरांनी म्हणजे आहेत त्यांनी छान प्लॅटफॉर्म दिला आहे लेडीज लोकांसाठी. आपल्याला आत्मनिर्भर होण्यासाठी ही पण कला खूप सुंदर आहे जे लेडीज लोक करत आहेत. आणि काही मुली म्हणजे आपली लहान बाळ सोडून आले, काही मुली शाळेतल्या आहेत, काही लेडीज तर मर्दाच्या पुढं आहेत म्हणजे 40च्या वर 45च्या वर आहेत, पण त्यांनी खूप छान प्रतिसाद दिला. तर माझ्या मते अशा जे कॉम्पिटिशन्स आहेत आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये अजूनही व्हायला पाहिजे. मी वाईवरून येऊन पण इथं मला बघायला भेटले तर प्रतिसाद खूप सुंदर भेटला. वाईवरूनही 20 विद्यार्थी इथं आलेले आहेत कॉम्पिटिशनसाठी.